भक्त से जाना जय देवदास, भक्त से जाना जय देवदास, भक्त से जाना जय देवदास, भक्त से जाना जय देवदास। नावल जाना था
भक्ताईशी जाणाचे देही उदास गेले आशा पाश निवारून विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता निर्वाणी गोविंदाशे मागे पुढे काहीच साकडे पडू गेली विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातलिया भोय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम हरे चरण संताची हरे चरण हरे चरण संताची जय भगवाने कथेचा जय भगवाने कथेचा तुमचा अनुग्रह लाधरो पावन झालो चराचरे शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे भक्तैसे जाना जे देही उदास गेले अशा पाश निवारून विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता प्रस्थस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन बुद्धी सेवे करता उपस्थित केलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या चार चरणाचा आणि भक्ताचं लक्षण सांगणारा अभंग आहे. विठ्ठल
श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा परमपूज्य परमादरणीय वैकुंठवासी पार्वतीबाई ना हा द्रौपदीबाई पांडुरंग पाटील घाडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचे असणारे 2 सुपुत्र त्यांच्या वतीने श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं आणि श्राद्ध कर्म मोठ्या श्रद्धेने समर्पित करण्यात येत आहे आणि त्या श्राद्धाबरोबर श्रद्धेसह श्रीमद भागवत कथा कीर्तन आदी करून सर्व कार्यक्रमाचं मोठ्या श्रद्धेने आयोजन केलेलं आहे. सुंदर मंडप दिलेला आहे. गायक वादक सुद्धा अतिशय सुंदर आहे. सगळं नियोजन अतिशय सुंदर झालेलं आहे. हरिभक्तीपरायण परमपूज्य परमादरणीय भाऊसाहेबजी महाराज जोशी श्रीमद भागवत कथाकार आणि ह्या सगळ्या व्यवस्थेची व्यवस्थापना जडण घडायचं काम अडाणी माणसाकडून होत नसतं. पंडिताची गरज राहते. समजून घ्या. ज्यांना समजलं त्याला समजलं. अतिशय सुंदरसा चालू असलेला उत्सव आहे. या उत्सवामध्ये एक सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करण्याचा योग प्राप्त आहे. समस्त गावकरी भजनी मंडळी कापूसवाडी गावकरी मंडळी अतिशय सुंदरसा परमार्थ करणारं गाव आहे आणि म्हणून माझ्या राशीला बऱ्याच वर्षापासून बसलेलं आहे. विचारासारखे असले की ते जमून जातं की नाही. तुमचे विचार आमच्याशी जुळते मिळते आहेत. आमचे विचार तुमच्याशी जुळते मिळते आहेत. घेणं देणं कमी असलं म्हणजे चांगलं काम घडून येतं. विनोद सोडून द्या. पण गावकऱ्याचं खरं मनातून प्रेम आहे आणि प्रेमाच्या माध्यमातून अनेक वेळा कापूसवाडी गावाला येणं घडत गेलं. अनेकाचे सप्ताह भागवत सप्ताह कोणाचे गाथापारायण सोहळे असतील. अशा पद्धतीने या सोहळ्यामध्ये सुद्धा येण्याचा योग प्राप्त झाला. आमचे हरिभक्तीपरायण कथा करणारे आपलं त्यांनी आयोजन केलं. त्यांच्या पाठीमागं काय नाव? हा राधाकिशन पाटील आणि त्यांचे बंधू भाऊसाहेब पाटील सुंदर वारकरी आहेत. हरिपाठा सुरुवात कीर्तन करायला टाळ घेऊन उभे होते. हा आता पण आहे. माईक पैसे होते मग म्हणून मला वाटलं. बरोबर. चांगले श्रद्धावान आहे. त्यांचं जीवन पूर्व अवस्था सगळी नोकरीमध्ये गेली आणि आता रिटायर झालेले आहेत. रिटायर झालेल्या माणसाकरताच भागवत आहे. विठ्ठल रिटायर झालेल्या माणसाने 52 पत्ते पिशीत बसण्यापेक्षा गीता भागवत करीती श्रवण भागवताचं चिंतन करावं. परीक्षिती राजासारखं मरण येईल आपल्याला, आहे की नाही. म्हणून श्रीमद भागवत ग्रंथ अतिशय श्रेष्ठ आहे. ज्यांना ज्यांना वाटत असेल आपण रिटायर झालो त्यांनी भागवताच्या नादी लागा. बरेच रिटायर झालेले सुद्धा नवीन कामाला सुरुवात करते. स्वामानी लागत आहेत कामाला. ते भागवत वाचित नाही आहेत. पण रिटायर झालेल्या माणसांनी तरी कमीत कमी श्रीमद भागवत ऐकावं. त्या भागवतात अतिशय सुंदर कथा आहे. 18 भार वनस्पती फळे फुले वळती 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहते ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती आणि हे सुख सांडूनिया कासया वनसेविते. वृषभदेवाची कथा ऐका. अनेक कथा श्रीमद भागवतात हे शिकवतात आपल्याला. अति सुंदर भागवतातल्या कथा आहे. भागवताचा अंतरंग विचार होत गेला पाहिजे. भागवत आपण स्वतः वाचलं पाहिजे बरं का. एक सुंदर श्रीमद भागवत तुम्ही मराठीतलं घ्या आणि सुंदर घरी बसून पारायण करा.
मग तुम्हाला कळन की हे भागवतकार काय काय सांगत इथं काय काय सोडित. म्हणून कथा ही अतिशय सुंदर आहे. कथेने जीवन पवित्र होतं, कथेने जीवन मस्त होतं, कथेने जीवन आनंद देतं. म्हणून कथा सुख करणारी आहे, कथा दुःख हरणारी आहे, कथा हे जीवाला तारून नेणारी आहे. आणि अनेक दुःखी लोक कथेमुळे सुखी झाले हे श्रीमद भागवतेच्याच कथेतून आपल्याला शिकायला मिळतं. अतिशय सुंदरशी श्रीमद भागवत कथा आहे. माझं सुद्धा आता पारायण चालू आहे बरं का. मुद्दाम सांगितलं तुम्हाला. षष्ठ स्कंद आजमेळाची कथेचा प्रारंभ षष्ठ स्कंदापासून आहे. म्हणून षष्ठम कंदापासून म्हणजे पहिल्यापासून वाचित आलो. 6वा स्कंद चालू आहे. एक एक श्लोक वाचायचा, अर्थ वाचायचा, श्लोक वाचायचा, अर्थ वाचायचा. अतिशय मार्मिक परमार्थ भागवतात सांगितलेलं आहे. अंतरंग परमार्थ सांगितलेलं आहे. निर्गुण निराकार परमार्थाचं यथार्थ ज्ञान करून देणारा भागवत ग्रंथ आहे. आणि म्हणून सगळ्या साधू संतांनी त्याचा स्वीकार केलेला आहे. गीता भागवत करती श्रवण. तोपर्यंत चाल म्हणा परमार्थ. तोपर्यंत गीता भागवत करती अतिशय सुंदर असा श्रीमद भागवत ग्रंथ आहे. असा हा सुंदर भव्य दिव्य चालू असलेला कार्यक्रम. त्यामध्ये एक सेवा भगवंताच्या चरणी समर्पित होत आहे. सेवेकरता उपस्थित केलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु श्री तुकोबारायचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. भक्ताचं लक्षण सांगणारा अभंग आहे. आपल्याला भक्ताचे लक्षण माहीत झाले पाहिजे. कशा करता माहीत झाले पाहिजे? कारण ते पुढचे भक्त आहेत की नाही आपल्याला कळाले पाहिजे. त्याकरता लक्षणं माहीत झाले पाहिजे. हे जरी महत्वाचं असलं पण त्याच्यापेक्षा महत्वाचं ध्यानात ठेवा, आपण भक्त होण्याकरता ती लक्षणं आपल्या अंगावर आपल्याला बांधून घेता आले पाहिजे. याच्याकरता कळाले पाहिजे. विठ्ठल पुढच्या लोकांचे कळाले तर आपण दर्शन घेऊ त्यांचं, पण पुढच्या लोकांचे कळू नाही तर नाही कळू. आपल्यातच ते बांधले पाहिजे भक्ताचे लक्षण. त्याकरता आपल्याला माहीत पाहिजे. आणि माहीत असले तर अंगावर बांधता येतील, आणि माहीतच नसले तर काही अंगावर बांधता येणार नाही. दुसऱ्या महाराजाचं वर्णन करण्यात आपला भरपूर वेळ खर्च करता येईल आपल्याला, पण आपणच महाराज होण्यामध्ये आणि आपणच भक्त होण्यामध्ये आपला वेळ आपल्याला देता आला पाहिजे. आणि आपण स्वतः भक्त झालो पाहिजे. याकरता भक्ताचे लक्षणं माहीत पाहिजे. म्हणले भक्त कसे राहतात? म्हणले उदास राहतात. उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास. पहिलं लक्षण सांगितलं. जे उदास राहतात त्यांना काय म्हणावं? भक्त. बरेच लोक इथं उदास होऊन कीर्तनाला येऊन बसत येतात. याचा कुठंच मन लागत नाही. घरी मन लागाना, मोबाईलला मन लागाना. ते म्हणले जाऊन द्या, कुठं तरी कीर्तनात तरी जाऊन बसू बरं. उदास होऊन येतात. काही लोक म्हणतात, काही विचारावं का हो तुम्ही कीर्तनाला कसे काय आले? ते म्हणले आज काल्याचं कीर्तन होतं, आमच्या गल्लीत कोण येत राहिलं नाही, तिकडं करमानाच म्हणून आलो इकडं म्हणले कीर्तन. हे उदास होऊन येणारे लोक कीर्तनात. ह्या उदास शब्दाचा असा अर्थ घ्यायचा नाही. त्याचा अर्थ पुन्हा आपण चिंतन करताना ध्यानात घेऊन चढू. उदास झालं पाहिजे. उदास म्हणजे देहाविषयी उदास झालं पाहिजे, घराविषयी उदास झालं पाहिजे, मुलाविषयी उदास झालं पाहिजे,
विचार झाला पाहिजे. सगळ्या प्रपंचाच्या गोष्टीविषयी कसं राहिलं पाहिजे, उदास राहिलं पाहिजे. उदास त्या सोना गवळ्या, उदास त्या सोना गवळ्या, उदास त्या सोना गवळ्या, उदास त्या सोना गवळ्या, मने हरी रूपी गुंतल्या वासना, मन हरी रूपी गुंतल्या वासना, उदास त्या सुना गवळ्यांचा, उदास त्या सुना गवळ्यांचा, जीवानी तुझे वर्णे गुण नाम, जीवानी तुझे वर्णे गुण नाम, जीवानी तुझे वर्णे गुण नाम, जीवानी तुझे वर्णे गुण बाळक्रीडेतलं सुंदर प्रमाण महाराजांनी दिलं. उदास त्या सुना गवळीयाच्या. का उदास झाल्या? कारण त्याच्या मनामध्ये हरी बसलेला होता. ज्या माणसाच्या मनात एखादी गोष्ट बसली आणि ती जर नाही भेटली तर त्याला सोडून बाकीच्या सर्व गोष्टीविषयी माणूस उदास होत असतो. हे खरं उदासीनतेचं लक्षण आहे. उदासीनता केव्हा तयार होते? आपल्याला जे पाहिजे ती जर नाही भेटलं, बाकीचं काही असू द्या, त्याच्यात समाधान वाटत. उदास शब्द, उदास शब्द लय चांगला आहे बरं का. का चांगला आहे? कारण त्यामध्ये काही सोडायचं नाही आणि काही धरायचं बी नाही. सोडायचंही नाही, धरायचंही नाही. प्रपंच सोडायचाही नाही आणि प्रपंच धरायचंही नाही. अशाच माणसाने प्रपंच करावा. कोण्या माणसाने? ज्याला धरायचंही काम पडत नाही आणि सोडायचंही काम पडत नाही. अशा माणसाने प्रपंचात राहिलं तर काही बिघडत नाही. किती सोपं आहे. उदास शब्द किती मस्त शब्द आहे. उदास राहावं माणसाने. उदास माणसाला उदास राहता येत नाही, पण राहता आलं तर तो संत होतो, तो भक्त होतो. म्हणून भक्ताईशी जाना उदास. आता दुसरं लक्षण सांगितलं. त्यांना कोणतीही आशा राहत नाही. गेले आशा पाश. आशा त्यांची संपली. मस्त जीवन झालं, सुखी जीवन झालं. का सुखी झालं? मुख्य त्याचं लक्षण आहे बरं का. भक्ताच्या लक्षणातल्या या सर्व लक्षणातलं मुख्य लक्षण आहे विषय तो त्यांचा झाला नारायण. हे मुख्य लक्षण आहे. विषय नारायण झाल्यानंतर तो उदास होऊ शकतो. विषय नारायण झाल्यानंतरच आशापात जाऊ शकतात. विषय नारायण झाल्यानंतरच नावडे जन, नावडे धन, नावडे माता पिता कोणी त्याला आवडत नाही. ज्यांना मायबाप आवडत नाही त्यांना भक्त म्हणतात. कीर्तनात एक बसलेला माणूस होता, त्याला अतिशय आनंद झाला. म्हणजे बरं झालं महाराजांनी लक्षण सांगितलं. आपलाही नंबर त्याच्यात लागू शकतो, कारण आपल्यालाही मायबाप आवडत नाही. नावडे माता पिता आवडत नाही ना, मग भक्ताचा नंबर, भक्तामध्ये नंबर लागतोय आपला, अशी त्याची भावना झाली. पण या भावनेला काही अर्थ नाही. का अर्थ नाही? कारण विषय वेगळा असून जर माता पिता आवडत नसतील तर त्याही अनावडीला काही महत्त्व नाही. मग विषय काय पाहिजे? नारायण पाहिजे. आणि नारायण जर विषय झाला तर नावडे जनधन माता पिता त्याला मनातून आवडू नये बरं का. माता पित्याची सेवा करू नये का? सेवा करावी. त्यांच्यात राहावं, त्यांच्याबरोबर राहावं, त्यांना काही कमी पडू द्यावी नाही. पण पहिलं लक्षण ध्यानात ठेवावं, उदास राहून सगळं करावं. नावडे जनधन माता पिता म्हटले महाराज. असा भगवत भक्त जर भगवंताच्या स्वरूपात सतत रममान झाला, त्याची खाण्याची चिंता, पिण्याची चिंता कोण करील?
अशी लोकांना टेन्शन येतं की त्या भगवत भक्ताचं कोण करी. मायबाप आवडत नाही, बायको आवडत नाही, कोणी नाही, कोणाला जीव लावायचा नाही, कोणाला जवळ येऊ द्यायचं नाही, त्याची व्यवस्था कोण करील. तर खूप बरं आहे म्हणले, चिंता करू नका, निर्वाणी गोविंदाशी मागे पुढे काहीच साकडे. कुठली अडचण पडू देत नाही देव. जे लागन ते त्या भक्ताला देत राहतो. असे जे भगवत भक्त असतात ते सत्कर्मावर आरूढ झालेले असतात. सत्यकर्मावरती आरूढ झालेले असल्यामुळे अशा भगवत भक्ताला कोणीही त्रास देऊ नये, कोणीही त्यांची अवहेलना करू नये, कोणीही त्यांची मर्यादा पाळावी नसता घातलिया भय नरका जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. असा या अभंगाचा शब्दशः अर्थ मी आपल्या पुढे मांडला. विठ्ठल आता समाजामध्ये जर आपण थोडं समाजाचं निरीक्षण करायला गेलो तर काही समाज आपल्याला असा पाहायला मिळेल, तो देवाची भक्तीच करीत नाही, स्वतः करीत नाही, दुसरे करीत असले त्याला आवडत नाही. असे काही समाज गावा परिसरामध्ये भूमंडळामध्ये लोकांमध्ये असा समाज आहे की देवाची भक्ती करीत नाही, देवापर्यंत जाऊ शकत नाही, देवापर्यंत तो पोहोचत नाही, भक्तीच करीत नाही. आणि जो कोणी भक्ती करीत नाही, साधू संत त्या माणसाला पतित म्हणतात, त्या माणसाच्या जगण्याला काही अर्थ नाही, असं साधू संतांनी एकमताने सांगितलं. ज्ञानोबरायाने हरिपाठात सांगितलं. नाही जाती भाती तो पतिता 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 हरि दीन जगा माऊलीने सांगितलं, भक्ती करीत नाही तो पतित राहतो. पतित म्हणजे पडलेला, पडलेला म्हणजे खाली गेलेला, खाली गेलेला म्हणजे अधोगतीला गेलेला. भक्ती करत नाही ना, त्याच्या जिण्याला काही अर्थ नाही. माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात, देवी माझिया भक्ती विन जळो ते जियाले पण, आगा पृथ्वीवरी पाषाण नसते काही. ज्ञानेश्वर महाराज म्हणले तो दगडासारखा आहे, पाषाण आहे. एकनाथ महाराज म्हणले पाषाण नाही, तो पशु आहे म्हणे, पशु. भक्ती विना भक्ती Hare
नाथ महाराज म्हणले नाही ते पशु आहे. कोणीतरी म्हटलं नाथ महाराजाला, महाराज असं म्हणू नका ना, तो आमच्या गावचा मोठा कार्यकर्ता आहे. नाथ महाराज म्हणले मला काही सांगू नको, रावरण कहो का आणि भक्ती विना माती. भक्ती नाही करीत ना मग आम्हाला काही घेण देण नाही. म्हणजे किती पैशावाला असू द्या, राजा असू द्या, ब्राह्मण असू द्या, रंक असू द्या, भक्ती करीत नाही ना मग तो देवाला आवडत नाही. आणि जो देवाला आवडत नाही तो आम्हाला आवडत नाही. पण आम्हाला ते नको आहे, आम्हाला त्याची गरज नाही, आम्हाला ते बिलकुल कामाचं नाही. म्हणून भक्तिहीन माणसाचं जिणं अनेक शब्द नाथ महाराजांनी दिलेले आहेत. लांडा गर्धक म्हटले त्याला, अनेक शब्द दिले. म्हणून भक्ती केली पाहिजे जीवनामध्ये. जो भक्ती करीत नाही त्याच्या जिण्याला काही अर्थ नाही. एक वर्ग सोडून द्या त्याला. दुसरा वर्ग आहे भक्ती करतो, खूप भक्ती करतात त्या महिला, एक दिवस रिकामा जाऊन देत नाही. सोमवारी भक्ती, मंगळवारी भक्ती, बुधवारी भक्ती, दररोज भक्ती. आता मला माहिती झालं एक लहान लहान लेकरं मला भेटले म्हणजे तुम्ही ती भोलूबाई नाही बसली की म्हणजे मला म्हणत होते आजच ते लेकरं होते म्हणे तुमच्याकडे बसले का आहे तिकडे कुठं काय गेलो लोकांनी बसली ती काहीतरी बाई एक गणपतीसारखी बसलेली ती लई दिवस आता काहीतरी आहे. पण अशा भक्तीला कमतरताच नाही. हे सगळी लोक भक्ती करताना दिसतात पण भक्तीचं स्वरूप त्यांना कळालेलं नाही. भक्तीचे लक्षणं त्यांना माहीत नाही. त्यांना वाटतं भक्ती देवाची केली म्हणजे देव आपल्याला काहीतरी देणार. पण अशी भक्ती करणारा जर वर्ग असेल तर तुकोबारायांनी सांगितलं हा जो वर्ग आहे देवाची भक्ती करणारा, काहीतरी मागण्या करता, नवरा गावाला गेला घरी यावा म्हणून भक्ती करणारी बाई गाठ्यात आहे. म्हणून अशा पद्धतीने श्री तुकोबाराय साधू संत अशा भक्ताला अज्ञानी भक्त म्हणतात. आणि अशा अज्ञानी भक्तीचं लक्ष संपत्तीवर राहतं. म्हणून अज्ञानाची भक्ती अंतयाचे चित्ती बोध कैसा. ज्या अज्ञानी लोकांच्या भक्ती अशा असतात संपत्तीवर त्यांचं लक्ष राहतं आणि देवाची भक्ती चालू राहते. लक्ष कुठं राहतं? जे जे कोणी तुमच्या हिशोबात बसते लक्षात घेऊन चला हे याच्यातच बसले. अज्ञानाची भक्ती त्यांच्या चित्तात बोध नाही आहे, त्यांना ब्रह्मज्ञान नाही आहे, त्यांना देवाची त्यांच्यावर विशेष कृपा होत नाही आहे. सामान्य रूपाने देव त्यांना काही कमी पडू देत नाही. म्हणून अज्ञानी लोकांची भक्तीला काही अर्थ नाही आहे. म्हणून चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतीनोर्जुन अर्थो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. म्हणून पहिला आर्त भक्त, अर्थार्थी भक्त, जिज्ञासू भक्त आणि मुक्त भक्त. भक्ताचे किती प्रकार झाले आता? 4. पहिला भक्त म्हणजे तुमच्या सगळ्याच्या पाठ झालेला आहे. अंगाला आला ताप म्हणून पुढचं इसरून जातं, इसरणं बरं इसरून. अंगाला आला ताप तो देवा, अंगाचा गेला ताप, मग काही देवाचं भजन होत नाही. आर्त भक्त आहे. संकट पडल्यानंतर देवाला आरोळी देतो. पाऊस सुरू झाला, इजा कडकडाट झाल्या आणि वावरात अडकला, मग म्हणतो ती देवा तुझ्याशिवाय आता कोण नाही. सारखं आठवण करतो देवाची, धाव पाव देवा. अशी आर्त भक्त. आर्त भक्त पण भक्त आहेत ना चांगले आहेत. विठ्ठल विठ्ठल संकट पडल्यावर का आहे ना कोणाची धावा करावा? देवाचा. लई लई मोठे भक्त आहेत पुराणातले. द्रौपदी अर्थामध्ये येते, गजेंद्र अर्थामध्ये येतो. असे भाऊ खूप भक्त आहेत. तीव्र अर्थ, अर्थाचे 3 प्रकार केलेले आहेत. मंद अर्थ, एक अशा प्रकारचा कनिष्ठ अर्थ आणि एक तीव्र अर्थ आहे. तीव्र अर्थाच्या जीवनामध्ये देवच भेटतो बरं का. अर्थच आहे पण तीव्र अर्थ आहे. देवच भेटतो, त्याचं कल्याणच होतं. पुढचे 2-3 जे भक्त आहेत त्याच्यापेक्षा तीव्र अर्थ पाहिजे. इतका अर्थ पाहिजे, इतका अर्थ पाहिजे. गजेंद्रासारखा अर्थ झालं पाहिजे, देवाचं दर्शन होतं आणि त्याचं कल्याण होतं. द्रौपदीसारखा अर्थ झालं पाहिजे, अतिशय आतुरता. भीमासारखा अर्थ झालं पाहिजे. एक उदाहरण तुम्ही ऐकलेलं आहे. धर्मराजाला वाटलं भगवान कृष्णाला जीव घालावं
म्हणले कव्हा? म्हणले उद्या जेवू घालायचं. म्हणले भगवान कृष्णाला कोण घेऊन येईन द्वारकेहून हस्तिनापूरला? विचारलं अर्जुनाला. अर्जुन म्हणला शक्य नाही. नकुल सहदेव म्हणले शक्य नाही. भीमदादाला विचारलं, म्हणले शक्य आहे. मी देवाला आणतोच म्हणे जेवायला. म्हणजे किती वाजता? म्हणजे उद्या 11:30ला आले पाहिजे देव जेवायला. करा म्हणे तयारी. धर्मराजाने विश्वास ठेवला. स्वयंपाकाची तयारी करायला सुरुवात केली. सकाळी उठून पाहिलं तर भीमदादा आणखी आराम करीत होते. धर्मराजाने डोक्याला हात लावला. म्हणले हे काही काम व्हायच्या अंदाज दिसत. भीमाने सांगितलेलं होतं तुम्ही स्वयंपाक करायला तयारी करा. स्वयंपाकाची तयारी सुरू झाली. 10:30 वाजले. नोकराला सांगितलं भीमदादा गेले का बघा. तर भीमदादा त्याच्याच मालात होते. कुठे गेले? म्हणले हे काम फसलं म्हणे. विश्वास ठेवण्यात काही मजा राहिली. जवळजवळ सगळा स्वयंपाक तयार झाला. भीमदादाला बोलवलं. म्हटले तू भगवान कृष्णाला आणणार होते म्हटला आणि तू केव्हा आणणार? आता कशाचं येतो? घ्या म्हणे जीवन. आता काय कर? धर्मराजाने बोलल्यानंतर भीमाने सांगितलं देव येणार. येणार म्हणजे येणार. तुम्ही ताट लावा, पाट लावा, सगळी व्यवस्था करा, रांगोळी काढा, सडा समर्जन करा, बाकी लोकांना जेवायला पंक्तीला बसा. मी देवाला बोलवतो म्हणजे बोलवतो. भीमाने गदा घेतली. बाहेर गेले. भगवंताला स्मरण केलं, चिंतन केलं. म्हटले हे देवा आता ही गदा मी वर फेकणार आहे आणि वरून ती त्याच्या खाली मी उभा राहणार आहे. ती वरून माझ्या डोक्यात पडणार आहे. तुला जेवायला यायचंय. आम्हाला जर जगवायचं असेल आणि तुझ्याबरोबर जीव घालायचा असेल तर तू आला पाहिजे. अशी हाक दिली. घराघरा गदा फिरवली, उंच फेकली. भगवंताने विचार केला आता याची गदा धरली तर हे जगन. आणि म्हणून देव तिथंच प्रगट झाले. वरची वर गदा धरली आणि भीमाच्या पुढे उभा राहिले. भीमाने दर्शन घेतलं. सगळ्या पांडवांनी दर्शन घेतले. टाळ्या वाजवल्या. भगवंताने भीमाला म्हटलं अरे असे कुठे बोलीत असते का? म्हणले वेळ तसा पडला होता, प्रसंग तसा होता म्हणून तसं बोलावं लागलं. आणि देव सुद्धा त्या आरतीला आवाजाला हाकाला हाक दिली आणि देव हक्के सरशी उडी घालून या स्तंभ फोडी. जसं तसं इथे सुद्धा देव प्रगट झाला. देवाचं प्रत्यक्ष दर्शन झालं. किती सुंदर कथा आहे. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, नाहीतर करून पाहता. विठ्ठल विठ्ठल. मुलगा घोटाळा होईन पुन्हा. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, नाहीतर उगा देव कुटाणा होऊन जाईल. ठीक आहे, भगवंताची लीला आहे. आपण आपल्या भावनेने आपल्या श्रद्धेने देवाला आवाज द्या. देव आल्याशिवाय राहणार नाही. हे अर्थ भक्ताचं काय आहे लक्षण आहे. हे लक्षण मी आपल्याला सांगितलं. कमीत कमी आपला देवावर आपण गदा नका फेकू, पण कमीत कमी देवावर विश्वास तरी दृढ ठेवा की ठीक आहे मी हे काम करायला तयार आहे. देव हे सगळं मागं पुढं पाहून घेईन, मला काही भीती नाही. अशा प्रकारचं बेडर बनून का आहे ना दिंडीच्या वाटाने कमीत कमी चला, मधूनच मागं नका येऊ. एवढा देव सहकारी आपल्याला करतो एवढी तरी भावना ठेवली पाहिजे. त्यालाच म्हणायचं अर्थभक्त. पण अर्थभक्त पण छान आहे. आपण देवाच्या करता आळवलं पाहिजे देवाला. चला दुसरा जो भक्त आहे अर्थार्थी. अर्थार्थी म्हणजे भक्ती करायची आणि श्रीमंत बी व्हायचं. दोन्ही बी कामं दोन्ही जमलं पाहिजे. घरदार माडी पोरं स्वरं हेही वाढलं पाहिजे आणि भक्ती झाली पाहिजे. असा जरी अर्थार्थी भक्त असला पण देवाची भक्ती करत असेल तरी संत साधू म्हणतात ठीक आहे देवाचा भक्त आहे ना, मान्य आहे. अनेक भक्त असे झाले. सुदामा ब्राह्मण झाला, विभीषण झाला. अनेक लोकांनी देवाकडून मागून घेतलं आणि देवाने सुद्धा त्याला काही कमी पडू दिलं नाही. आणि ते जरी अर्थार्थी असले तरी त्याचे नाव भक्ताच्या यादीत आहेत. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडलिक, व्यास, नाही का, विभीषण, हे सगळे नावं भक्ताची यादी आहेत. ते उत्तम भक्त म्हणून त्यांचं नाव गणना केले आहे. होते अर्थार्थीच पण भक्ताच्या यादीत नाव आहे की नाही. आता सुद्धा बरेच कीर्तनकार वेगळ्या वेगळ्या बुद्धीचे आहेत पण कीर्तनकाराच्या यादीत त्याचं नाव आहे की नाही महाराष्ट्र. कोणी कसे काय असं ना म्हणे पण यादीत नाव आहे.
तसे हे सगळे बिभीषण वगैरे सगळे देवाला मागणारे भक्त, पण नामदेव महाराजासारख्याला नाही सहन झालं, तुकोबरायला नाही सहन झालं. अरे म्हटले चांगले भक्त आहेत, याचे नावं पुराणात आले, पण हे आम्हाला नाही आवडत म्हणे. जाऊ दे, आपण नका म्हणून ते कशाला म्हणायचं, आपली म्हणायची लायकीच नाही ते प्रमाण. ते नामदेव महाराजांनी ते प्रमाण म्हणावं. की नामदेव महाराज म्हटले अरे बिभीषण लय शहाणा भक्त लोक म्हणते, पण नामदेव महाराज म्हणले मला नाही आवडत म्हणे देव. इथे ते नामदेव महाराजांनी शब्द दिला ते. पण अशा पद्धतीचे भक्त आहेत. चला त्याच्या पुढे जिज्ञासू भक्त, देवाला जाणण्याकरता भजन करणार. काही मी उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण, अतिशय तुम्ही साध संत जाणण्याकरता भजन करतो, देव कळावा म्हणून भजन करतो, देवाची भेटी व्हावी म्हणून भजन करतो. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हेची तळमळ, अशा तळमळीत राहतो देवाला जाणण्याकरता. आणि चौथा जो आहे त्याने देवाला जाणलेला आहे आणि जाणून त्याला सर्व समजल्यामुळे तो भगवंताशी समरस झाला आणि त्यामुळे जगतादी प्रपंचाविषयी उदास झाला. आता उदास शब्द इतका चांगला आहे, मी सांगून गेलो तुम्हाला. उदास होणारे 3 प्रकारचे लोक तुम्हाला पाहायला भेटतील. 3 प्रकारे लोक उदास पाहायला भेटतील आपल्याला. एक पहिला प्रकार आहे, मनुष्य अज्ञानी आहे पण मनाजोगं न झाल्यामुळे काय होतं, तो उदास. मनाजोगं होत नाही, बायको ऐकत नाही, पोरं ऐकत नाही, आडे चलत येत, तिडे चलत येत, त्याला काही सुधरू देत. ते म्हणते काही मजा नाही राहिली, आता कोणी ऐकत नाही आपलं, याच्यापेक्षा मेलेलं बरं. म्हणजे ते असं उदास होतं. पण अज्ञानी असतं आणि अज्ञानी असून जर ते उदास झालं तर ते साधू संतांकडे जातं का आत्महत्या करायला निघालं. अज्ञानी उदास आत्महत्या करायला निघतो. ह्या महिला असतात ना काही काही, लग्न झाल्यावर सासरला जात्या, नांदाच्यात काही दिवस, काही मेळ बसत नाही, मेळ न बसल्यामुळे मग त्या मनानेच तिकडेच माहेराला जातात. माहेरचे लोक ये म्हणते बाई बस असं तसं खाऊन आली, काय झालं काय नाही, 4-8 दिवस ठेवून घेते, जीव लावते, पुन्हा 4-4 माणसं जातात, मिठामिठी करते, पुन्हा घेऊन जाते. है की नाही. पुन्हा घेऊन गेले की तिकडे काही मेळ बसत नाही, तिकडे मेळ न बसल्यामुळं पुन्हा ती माहेरात येते. मग माहेराच्या माणसाचं डोकं फिरायला सुरुवात होती. हळूहळू हळूहळू 2-5 खेट्या अशा झाल्या की ते मग माहेरचे तिला एकदा सांगते तू तिकडं मर नाही तर काही कर, आता पुन्हा इकडे येऊ नको असं सांगू नाही मायबापांनी, पण सांगते. शेवट म्हणते आता तू कधी तिकडं लईच ताण झाला आमच्या डोक्याला, तू पाय असं झालं तसं झालं असे बोलते का ना. आणि असं बोललं की त्याचा मायबापाचा आधार संपून जातो आणि मग तिकडं सासरकडे त्रास व्हायला सुरुवात होते. आणि तिकडं जास्त त्रास व्हायला सुरुवात झाली की माहेराला जा वाटत नाही, कारण ते बोललेले शब्द राहतात. माहेराला जा वाटत नाही आणि सासरात जागा वाटत नाही. मग त्याच्या पुढे पर्यायच राहत नाही त्याच्याशिवाय, येईरीशिवाय, काहीतरी खाईमीठ खाण्याशिवाय पर्याय राहत नाही. हे उदास होतात लोक, असे उदास प्रपंचात उदास होतात. पण अज्ञानी असतात, त्यांना वैराग्य होत नाही, त्यांना परमार्थ सुचत नाही, साधू संतांची गाठ होत नाही आणि त्यांना देवाकडे जाण्याची बुद्धी सुचत. हे अज्ञानी उदास आहे.
अज्ञानी उदास झालेला माणूस आत्महत्या करायला तयार होतो. अज्ञानाने उदास झालेला माणूस जन्ममरणाला कारण होतो, दुःखाला कारण होतो. म्हणून अज्ञानी होऊन उदास होऊ नये. आणि जर झाले यदा कदाचित तर सरळ एखाद्या साधू संतांच्या भेटीला जा, त्यांचं दर्शन घ्या, त्यांना परिस्थिती सांगा, बरोबर ते आपल्याला योग्य सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही. चला, ही एक उदासीनता आहे, पण काही महत्वाची नाही. आता दुसरी एक उदासीनता आहे, ती साधकाच्या जीवनात प्राप्त होते. साधक एकनाथ महाराज पैठणमध्ये लहान असताना आजोबा आजीने नाथ महाराजाचं मौजीबंधन केलं. एकनाथ महाराजाला शिकवायला ब्राह्मण ठेवला. नाथ महाराजाचं अभ्यासात लक्ष नव्हतं. नाथ महाराज गंगेच्या तीराला जावं, कुठे महादेवाच्या मंदिरात जाऊन भजन करावं. भूक लागत नव्हती, तहान लागत नव्हती, वेळेवर खात नव्हते, सगळे उदासीन शरीर होतं. फक्त एकच चिंता होती, मला गुरु भेटले पाहिजे, माझं जीवनाचं सार्थक झालं पाहिजे. अशा दृष्टीने एकनाथ महाराज उदास झाले. आणि असे उदास झाल्यामुळे त्यांना संकेत झाले की देवगिरीला जा, तिथे तुझं कल्याण होणार आहे. श्रीनाथ महाराजांनी आजा आजीला न सांगता श्री क्षेत्र पैठण सोडलं आणि देवगिरीला गेले. पण कसे गेले? उदास होऊन गेले. श्री गुरुचे दास होण्याकरता उदास झाले. नाथ महाराजांचा अभंग आहे, सर्व भावे दास झालो मी उदास, तोडिला माया पास जनार्दने. सद्गुरूची दासीन बाई मी झाले उदासी. नाथ महाराजांचे बरं. एकनाथ महाराज म्हणतात, मी उदासी झाले आणि सद्गुरूची दास होण्याकरता, ब्रह्मज्ञान होण्याकरता उदास झालं पाहिजे माणसाने. उदास झाल्याशिवाय ब्रह्मज्ञान होणार नाही. तुम्ही आता भागवत ऐकायला बसलेले आहात, परीक्षिती राजासारखे उदास होऊन बसले का सगळं सांभाळून बसले? परीक्षित राजा कसा बसला होता? उदास होऊन बसला होता. म्हणून उदास होऊन भागवत ऐकावं, म्हणून ती साधकाची उदासीनता आहे. नाथ महाराज साधक होते आणि त्या दृष्टीने तुकोबरायाने सगळ्या साधकाला सांगितलं, हे साधकांना उदास राहत जा. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाय लोलुपता काय निद्रे ते जिनावे, भोजन करावे परिमी. साधकाने भोजन कमी करीत जावं, झोपेला जिंकीत जावं, आळस कमी करावा, भजन भरपूर करावं, एकांतात लोकांतात परश्रेयाशी भाषण करू नये, अशा साधनामध्ये राहत जावं, उदास राहत जावं. नक्कीच ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरी उदासीनता आहे. आणि तिसरी जी उदासीनता आहे ती ज्ञानोत्तर उदासीनता आहे. ज्ञान झाल्यानंतर सहज उदास, ती भक्ताच्या जीवनात आहे आणि ज्ञानाच्या जीवनात आहे. म्हणवे तो दास दास, म्हणवे तो दास दास, म्हणवे तो दास, म्हणवे तो म्हणवे तो दास दास, मनवे को दास दास, मनवे को दास दास, मनवे को दास. परिमी असे उदास, परिमी असे उदास, निश्चय माझा परिमी निश्चय होते तुझा. मी असे उदास, परिमी असे मी उदास झालो. म्हणून ही उदासीनता ज्ञानी लोकांच्या जीवनात पाहायला मिळते, भक्ताच्या जीवनात पाहायला मिळते, ती सहज उदासीनता. आता उदास शब्द किती चांगला आहे म्हटलं मी तुम्हाला, सोडायचंही नाही आणि
पकडायचे, मस्त राहायचं, आनंदात राहायचं, आपल्या प्रपंचातच राहायचं, मुला बाळातच राहायचं. पण कसं राहायचं? मस्त राहायचं, उदास राहायचं. उदास राहायचं म्हणजे कामधंदा करायचं नाही का? कामधंदा करायचा, शेती करायची, उद्योग करायची, नोकरी करायची, जे वाट्याला आलं ते वेळेवर करीत राहायचं. पण उदास राहायचं. उदास म्हणजे कसं? त्याला चिटकायचं नाही. आता आपल्याला प्रपंचात आपण पाहतो की नाही, काही काही माणसं खूप कष्ट करतात, खूप काही कमवतात, 10-5 एकर जमीन, बंगला, मग असे व्यागात राहते. ते असे व्यागात राहते, एकच मुलगा, प्रपंचात काही. आणि अशा व्यागात राहता 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 काहीतरी होतं, पोरगं कुठंतरी मरतं, काही ॲक्सिडेंट होतं, व्यसन करतं. आणि एकदा पोरगं मेलं रे मेलं की मग ते कामं करीत नाही, शेतात जात नाही, उदास होतं. लोक म्हणते तुम्ही आता काहीच करीत नाही. कोणा करता करायचं आता? कशा करता करायचं? हे असं होतात नाही यायचं. पोरगं मेलं तरी पहिल्याच वेगाने काम करायचं. विठ्ठल विठ्ठल. एवढं समजलं की जमलं. कर्म करताना मस्त करीत राहिलं. पोरगं मेलं तरी तेवढाच वेग ठेवायचा, आणि जिवंत राहिलं तरी तेवढाच वेग ठेवायचा. हे याला म्हणतात उदास. बरं का? उदास म्हणजे सगळं काम धंदा सोडला आणि बसलं डोकं खात, आणि मग ते मरत आहे लवकर. मग ते असं चिंता करणारा माणूस चांगला नसतो. काम करायचं, विचार करीत बसायचं नाही. विचार करीत बसणारी माणसं कुठल्याही कामात येत नाही. काम करीत राहणारी माणसं सक्सेस, व्यवहारात बी चांगले, परमार्थात चांगले. म्हणून करीत राहायचं. काही होऊ द्या, मढे दाखवून या, असं करायचं फक्त. बंद राहायचं नाही. त्याचं नाव आहे उदास. चांगलं झालं तरी लय आनंद करायचा नाही, आणि वाईट झालं तरी रडत बसायचं नाही. याचंच नाव आहे उदासीनता. उदासीन म्हणजे मस्त राहतं. गावात ग्रामपंचायतीची निवडणूक लागते, बरेच लोक मस्त आनंदाने उभा राहतात, बरेच लोक पैशाची तयारी करून उभा राहतात. 10-20 लाख रुपये सांभाळून मग निवडणुकीत रिंगणात उतरते. ते त्यांची सगळी तयारी राहते. पण एखाद्या गावात असा माणूस राहतो, त्याला उभा राहण्याची इच्छा नसते. पण काही लोक म्हणतात नाही नाही तुम्ही राहत म्हणे उभा, तुम्ही राहाच उभा. ते म्हणतात आपल्याकडे 5 पैसे नाही, म्हणजे राहाच उभा. ते म्हणतात उभा राहा म्हणतात, राहत उभा. पण जसं जमन तसं आलं तर आलं, गेलं. मग ते उभा राहा. आणि मग ते उभा राहिलेलं ते पडलं, सहज राहिलं होतं, आणि ते पडलं. ते पडल्यानंतर त्याचे 25 लाख गेले, ते पडलं. आणि जे असं उगाचच उभं राहिलं ते पण पडलं. हसन कोण? त्यांनी पैसे घरचे नाही. आता म्हणजे आपलं सहज उभं राहिलं, जमलं नाही. हे असंच करावं बरं का. म्हणला निवडणुकीला राहायचं, जमलं नाही जमलं असं म्हणून निवडणूक लढीत जा. तुम्ही मरणार नाहीत, आत्महत्या करणार नाही, तुम्हाला त्रास होणार नाही, तुमच्या जीवन सुखी राहील. निवडणुकीत उभा राहू नका म्हणून राहिलं मी तुम्हाला. फक्त 25 लाख गेल्याचा खेद करू नका, कोणाला सांगू नका, काही म्हणू नका. पुन्हा जोरात कामाला लागा, पैसे कमवायच्या नादी लागा. हे पुढारी लोकांचं विशेष आहे. ते बिचारे नाराज होतच नाहीत. कोणत्याही निवडणुकीत पडू द्या, ते पुन्हा आहेतच वारंवार. कारण ते नाराजच होत नाही. ते त्याला माहिती आहे कुस्ती आहे, एकदा कधी पडत आहे, कधी जिंकत आहे, काही होईल नाही. म्हणून उदास व्हायचं नाही. उदास मानली माणसं कामातून जातात. व्यवहारात राहताना सांगू राहिले तुम्हाला मी, असं उदास राहा, मस्त राहा, काही नाही, टेन्शन घ्यायचे नाही. उदासीन करता मी एक सोपं उदाहरण सांगत असतो. महामंडळाची एसटी बालानगरला मुक्कामाला आली. गावातल्या पोरांनी दगड आणले दारू पिऊन. 12-1 वाजता कंडक्टर ड्रायव्हर उठले, त्याला शिया द्यायला लागले. ते बिचारे पळून गेले. सकाळी सगळं गाव गोळा केलं. कंडक्टर ड्रायव्हरने आमच्या पोरांनी असं केलं, तसं केलं, अमुक केलं, तमुक केलं. मागे तापड मारलेली माझ्या ध्यानात बरं का. जणांनी आणलीच होती. एसटीत बंद, हात दाखवा, गाडी धावा, का थांबली नाही, झटका.
पण अशा पद्धतीने दगड हाणल्यामुळे त्यांनी सारं गाव गोळा केलं आणि सांगितलंय बघा उद्यापासून एस टी तुमच्याकडे येणार नाही का. पोरांनी दगड आणले, काचं पडले, नुकसान झाले, अशा पद्धतीने एस टी बंद करून टाकले. 10-20 दिवस गेले, महिना निघून गेला. पुढाऱ्याला घेऊन तिथे गेले. म्हणे साहेब आता असं होऊ देणार नाही, तसं नाही, असं नाही, तसं नाही. पुन्हा एस टी सुरू झाली. पुन्हा गाडी सुरू झाल्यानंतर मुक्कामाला आले. कर्मधर्म संयोगाने देशच पेटला. दंगली म्हणा काही कारणाने, आता काय कारण होतं ते आपल्याला काही सांगायचं नाही, पण काही कारणाने देश पेटला. लोक पेटून द्यायला लागले. 10-20 तरुण पोरं आले. एसटीवर राखेल फेकलं. कंडक्टर ड्रायव्हर म्हणले थांबा थांबा थांबा, आमच्या बॅगा खाली घेऊन द्या. त्यांनी सगळं सामान खाली घेतलं, लाभ उभा राहिले. पोरांनी एस टी पेटून दिली. कंडक्टर हसले नाही, रडले बी नाही. पहिल्यानी दगड आणले तर नाराज झाले, आणि आता पेटून दिली तरी त्याचं नुकसानच झालं नाही का. इथं त्याला काही वाटलं, सरकारचं नुकसान म्हणून त्याला काही वाटलं नाही. म्हणजे एस टी संबंधाने कसे राहत होते ते, उदास राहत होते. थोडाफार त्रास व्हायला लागला तर थोडं निवारण करायचं, आणि जास्त व्हायला लागलं तर त्या काय पडलं आपलं त्याच्याविषयी. हे एस टीचं नाही, आता ही देहरूपी आपली एस टी आहे. आता या एस टीला अन्न द्यावं, पाणी द्यावं, कपडा द्यावा, चांगलं राहावं, चांगलं बसावं, चांगलं उठावं, चांगलं समाजात बोलावं, चालावं, जवळ चांगलं येतं वर चलून द्यावं. आणि एकदा बिघाड्यावर म्हणा आता न्या बाबा हे तुमचंच आहे, आता हे आमचं काही नाही, हात जाळं द्यायला. देह हे काळाचे हे देह मनुष्याचे. असं राहते तू बाई उदास. एवढं जमलं की झाले तुम्ही संत. भक्तच भक्ताईशी जाना जो या देहावरी, उदास ऐशी या परी, मुखिता दैसा बिढारी बैसला असे. म्हणून उदासीन हे एक फार सुंदर शब्द आहे. उदास राहिलं की लय मस्त आनंद वाटतो, काहीच वाटत नाही. परमार्थात सहज राहता येतं. सहज मी आंधळा गा निज निराकार म्हणते, वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिशे तेथे, मी माझे हरपले ठाई जेतीच्या तेथे, अदृश्यतेचे झाले काही दृश्य जे होते, सुखे मी निज लोगा शून्य सारून दे. असं उदास राहत जावं. हे सासवानी लई ध्यानात ठेवा चांगलं. मस्त उदास राहा, काही करू द्या आणि काही मरू द्या, पण तुम्हाला दमत निघत नाही. बरेच माणसं आम्हाला भेटले म्हणते आपण आता लक्ष देत नाही, पण वासरू ओरड की आरडत बरेच लोक आहेत असे आम्हाला सांगत म्हणले वा आपलं लक्षच नाही आता संसारावर. पण एवढा जीव गुतला. पंढरपूरला पारायणाला चला म्हणले तर नाही 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 नाही, सगळे पोरं कामाला जातात, आपलं बरं राखण होतं तेवढं बुजगावून. म्हणजे उदासीनता खरी जीवनामध्ये तयार होत नाही लवकर. ही लवकर होत नाही, व्हायला पाहिजे. आणि जर ती झाली उदासीनता तयार तर आपलं नंबर भक्ताच्या यादीत लागेल. भक्ताईशी जाना जे देही उदास. अरे उदासीनाच्या देहाला काय महत्व खूप बऱ्याने दिलं. उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पुण्य पाप लागत त्या, नाही पुण्य पाप. त्याला पाप लागत नाही, पुण्य लागत नाही. का? कारण ते उदास आहेत. शुकाचार्य कसे होते? उदास होते. उदास मस्त त्यांचं जीवन होतं. आलेले अनेक ऋषीमुनी तिथे उदास होते. अनेक भागवतामध्ये कथा आहेत की असे उदास महात्म्याच्या कथा आहेत. अतिसुंदर कथा आहेत. त्याच्या कथा वाचल्यानं पण असं रडू येतं, डोळ्यातून अश्रू येतात, कंठ दाटून येतो की काय जीवन आहे त्यांचं. जड भरतराजाची कथा ऐकावी, वाचावी, सांगावी. माणसाच्या जीवनात उदासीनता यायला वेळच लागणार नाही. विठ्ठल म्हणून अशा पद्धतीने भक्ताचं पहिलं लक्षण आहे उदास राहावं, भजन करावं, चिंतन करावं, देहासंबंधाने उदास व्हावं. का उदास व्हावं देहासंबंधाने? कारण माहिती आहे हे देह आपला नाही, पंचमहाभूताचा बनलेला आहे. मग ह्या देहाला उदास व्हायचं असेल तर याचा अभ्यास करावा लागेल की नाही? या देहाचा अभ्यास करीत बसायचं. हे देह कशाचा बनलेला आहे, किती तत्व या देहात आहेत, हे देह कसा आहे, स्थूल देह कसा आहे, सूक्ष्म देह कसा आहे, कारण देह कसा आहे, आज्ञा, हे सगळ्याचा अभ्यास करीत बसावं लागतं. आणि याचं चिंतन करता करता आपल्याला समजून येतं की याचा माझा काही संबंध नाही आहे की नाही. असं कळतं की नाही? एकदम कळतं. चांगला अभ्यास केल्याने पुन्हा 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 केल्याने कळतं हे सगळं. हो, पण जरी कळत असलं तरी वळणात यायला जरा वेळच लागत आहे की नाही. माणसं कळून रडत आहेत बरं.
कळून रडू येतं माणसाला, दुःख होतं. ती वृत्ती अंतकरण काही थांबत नाही. चला, हे अंतकरण भगवंताच्या स्वरूपामध्ये लीन झालं पाहिजे, म्हणजे त्या उदासनाचं सार्थकत्व आहे. म्हणून भक्ताईशे जाना जे देही उदास. आता असे उदास झालेले महात्मे असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही आशेचा संबंध राहत नाही. महाराजांनी हे सगळं वर्णन पहिल्या चरणामध्ये पाश लई मोठे. पाश नावाचा, पाश शब्दाचा अर्थ बंधन. पास म्हणजे जाळ, पास म्हणजे पारधी, जनावराला हरणं बिरणं धरायला, सशी धरायला जे टाकीत त्याचं नाव पाश. त्याला पाश म्हणजे आपल्यावर पण टाकलेला आहे कोणीतरी, आपल्यावर टाकलेला आहे मायेने पाश. असे एक एक पाश टाकलेला आहे, असे एका एका पासात एक एक गुंतलेली आहेत अशी अनेक पाश आहे. त्याच्याकडे लई पाश आहे. म्हणून पहिला जन्म पाश आहे, कर्म पाश आहे, धर्म पाश आहे, मोह पाश आहे, त्याच्यानंतर माया पाश आहे, आशा पाश आहे. असे 7 पास नाथ महाराजांनी रामायणात वर्णन केलेले आहेत. हे सगळे पाश आहेत. हे एवढेच नाही, याच्या अंतर्गत अनेक पाश आहेत. अनेक लोक अनेक पाशामध्ये बांधल्या जातात. व्यवहारातले तर पाश भरपूरच आहेत, आपल्याला प्रपंचामध्ये बांधतो आपण, पण परमार्थात पाऊल टाकलेल्या लोकांच्या पुढे सुद्धा पाश येतो ना. पाश येतो, कोणता ना कोणता तरी पाश येतो. मठ बांधायचा हे सुद्धा काय आहे, पाशच आहे. त्यात नादात याला भेट त्याला भेट, त्याला भेट त्याला भेट, हे असे तसे म्हणजे हे पाशचे बंधनच आहे. ते सगळे सगळे बंधनच आहे. आणि म्हणून हे सगळे पाश निवृत्त झाले पाहिजेत. आणि हे पाश काही जात नाहीत लोक. विषय नारायण झाला का मग ते राहतच नाही. पण जो नारायण विषय होत नाही तोपर्यंत हे पाश काही आपल्याला सुधरून देत नाहीत. म्हणून त्यातल्या त्यात आशा पाश. आशा म्हणजे आशा. काही करायचं ठरलं तर पुढे काय येतं, आशा येते. आपल्याला काय मिळणार, कसं मिळणार, किती मिळणार, असे जे लोक परमार्थ करतात, भगवंत त्यांच्या आशा पूर्ण करतो. विठ्ठल विठ्ठल करीत नाही असं नाही बरं का. कारण निर्वाणी गोविंद करतो, ते सगळं करतो. पैसे देतो, श्रीमंती देतो, बंगले देतो, पद देतो, सगळं देण्याची ताकद देवाकडे आहे.
तुकोबरेने साधू संतांनी घेतली नाही तो विषय वेगळा आहे. पण देव देतो, ते सगळ्या गोष्टी देतो, ब्रह्माधिक पदे सगळं काही देतो देव. म्हणून अशा पद्धतीने आशा, पण आशा माणसाने करू नये, कारण आशा ही घातक असते. आशामुळं दुःख होतं, आशा ही देवापर्यंत पोहोचू देत नाही. जरी पोहोचायचा संबंध आला तरी आशेमुळं काय होतं, प्रतिबंध तयार होतात आणि माणसाला तिथे थांबावं लागतं. म्हणून आशा धरायची नाही. असंच म्हणा हा देऊ आशा टाकून, आशा टाकून देऊ, आशा ठेवणार नाही आम्ही. आशा गेली पाहिजे, आशा ही जीवनामध्ये धरू नये. पण मग काही लोक म्हणतात आम्हाला आशाच नाही तर करायचंच कशाला, म्हणते की नाही, काही आशाच नाही तर करायचं कशाला. हा याला नाही का आशा राहिली, हाय हाय हाय, कीर्तन करायचे नाही का लग्न करायचे नाही, आशा काही लोक धरी देत नाही. काही लोकांची आशा राहते पण आशा करून करून काम व्हायचा अंदाज दिसतच नाही, मग ती आशा सोडूनच देते. आशे सोडलेले बरेच आहेत, आता काही आशा राहिली नाही म्हणजे, कारण ते होणारच नाही. आता तर काय करतात. पण अशा आशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आशा आहेत. पण आपण काम करीत राहत जावं, पुढची आशा धरीत जाऊ नये, हे महत्त्वाचं लक्षण आहे. याचंच नाव आहे निष्काम कर्मयोग. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्माते संगस्त्वकर्मणे. परमार्थ माणसाने भरपूर करीत जावा, पण त्याच्या बुडाला मागं पुढं आशा ठेवीत जाऊ नये. आशा न ठेवता सगळं करीत जावं, आशा न ठेवता सगळं करीत जावं, काही अडचण येत नाही. परमार्थ चांगला करीत जावा. कोणी गाडी घेऊन दिली तर खुशाल गाडीत हिंडाचा कीर्तन करायचं. फक्त आशा धरायची, आशा धरायची, आशाचे संबंध ठेवायचा नाही, कीर्तनाशी संबंध ठेवायचा. मला कीर्तन मिळावे ही पण आशा करायची नाही, म्हणजे आशा ठेवायचीच नाही. पण आशा न करता जे जे काही आपल्या प्रारब्धाने आणि आपल्या कामाने आपल्याला मिळत राहील ते टाळायचं नाही. ते टाळणं म्हणजे लई लोक म्हणतात आम्ही असं करीत नाही, आम्ही पैसे घेत नाही, आम्ही असे त्यागी आहेत, आम्ही तसे त्यागी आहेत. त्यांच्याही म्हणण्याला फारसा काही शास्त्रात अर्थ नाही. त्याग माणसाच्या जीवनात असावाच, नक्कीच त्यागी माणूस असावा, पण सर्व असूनही त्यागी असावा, सर्व नसूनही त्यागी असावा. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचं त्याग हा शब्द त्याच्याकडून दूर जाऊ नये, कुठल्याही परिस्थितीत दूर जाऊ नये. ऐश्वर्य भोगात असला तरी त्यागी ठरावा आणि काही नसलं तरी त्यागी ठरावा. हे ठरण्याकरता वृत्तीचा विशेष फक्त एक महत्त्वाचा आहे, नारायण झाला पाहिजे आणि आशा ठेवायची नाही. वारीला जायचंय ना, कुठलीही आशा नाही. कीर्तनाला जायचं ना, कुठली आशा नाही. कोणी बोलवलं भेटायला ना, कुठली आशा नाही. नुसतं आपलं चालत राहायचं, करीत राहायचं. करणं बंद करायचं कोणीही सांगितलेलं
नाही. आणि म्हणून आशा ही जीवनातली घातक असल्यामुळे साधू संतांचं जीवन भगवन्मय झाल्यामुळे त्यांच्याकडे आशा राहिली नाही. कारण आशा ही दुःखाला कारण आहे. असं श्रीमद भागवत ऐकता ऐकता तुमच्या पुढे जर कथाकाराने पिंगला वेश्येचं कथा सांगितली तर त्याच्यात तुम्हाला सविस्तर ऐकायला भेटेल की ती पिंगला नावाची वेश्या होती आणि तिने लई आशा धरली होती. आणि कोणीतरी माणूस येईन, पैशावाला येईन, आता आपल्या घरात शिरण, पैसे देऊन जाईन, अमुक करीन तमुक करून अनेक अनेक तिच्या अंतःकरणात होत्या आशा. पण त्या आशा काही तिच्या पूर्ण झाल्या नाही. आणि मग ती तिथे थांबली आणि मग विचार करायला लागले. आता दिवस उगायचा टाईम आला, आता आशा पूर्ण व्हायची गरज वेळ काळ दिसत नाही, आता तिला सोडल्याशिवाय मजा नाही. आणि म्हणून त्या पिंगला वेश्येने काही श्लोक गायले. किती सुंदर श्लोक आहे. आशा नाम परमं दुःखम, आशा ही परमं दुःखम, नैराश्यम परमं सुखम. आशा निराशाचा विचार केला. अरे एकच आशा करावी, भगवंताच्या दर्शनाची आशा करावी. आणि अशी दर्शनाची तिने आशा केली. तिला वैराग्य झालं आणि पोपटाचं नाव घेऊन तिचा उद्धार झाला. विठ्ठल किती चांगलं आहे भागवत बरं, लई सुंदर भागवत. अहो एक एक कथात आपलं काम होऊन जातं. अशी सुंदर कथा भागवतात आहे. पण गेले आशा पाश निवारोनी, आशा राहिली नाही, उदास राहिले, मस्त झाले. आपल्या मस्तीत परमार्थाच्या संत गेले. याचं कारण त्यांचा विषय नारायण झालेला आहे. द्वितीय चरणामध्ये विषय झाला नारायण, विषय झाला नारायण, विषय झाला नारायण, विषय झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यामुळे नावडे जीवन, नावडे धन, माता पिता. जो देवाची भक्ती करीत नाही अशाही माणसाच्या जीवनामध्ये नैसर्गिकरित्या
वय झाल्यानंतर घरदार मुलं बाळं आपले वैयक्तिक वाढल्यानंतर माता पिता जर जिवंत असतील तर नैसर्गिकरित्या अनावड तयार होते. आई वडिलाविषयी काय तयार होते? अनावड आपोआप तयार होते. माता पिताबद्दल अनावडच तयार होते, ती नैसर्गिक होते ती. म्हणजे तसं काही करावं लागत नाही. काही कारणाने भगवंताच्या सृष्टीमध्ये ती एक लीला आहे. जसं जसं वय वाढन तशी तशी अनावड तयार होते. प्रेम राहत नाही आहे आईवडिलाविषयी. म्हणजे आई वडील सोडणं जास्त सोपं आहे आपल्याला. आपल्या जीवनामध्ये आई वडिलाचा त्याग करणं, आई वडिलातून वेगळं राहणं, आई वडिलापेक्षा वेगळं होणं हे सोपं जातं, एकदम सोपं जातं. जन धन माता पिता शब्द येत ना, याच्यावर मी सांगू राहिलो आपल्याला की माता पितापासून लवकर वेगळं होता येतं. कुठलाही दुःखाचा संबंध न होता सहज वेगळं होता येतं. परमार्थिक बिगर परमार्थिक माणसाला होता येतं. तर परमार्थिक माणसाचा जर विषय भगवान असेल तर त्यांना कुठलीही अडचण येत नाही. त्यांना मायबाप आवडू न आवडू हा विषय शिल्लकच राहत नाही. त्यांच्याकरता हे शब्द नाहीत. पण आई वडील जर परमार्थाला प्रतिबंध करीत असतील, आपल्याला वेगळं संसाराच्या मोहात गुंतीत असतील, तर अशा वेळेस त्यांचा अनादर केला थोडाफार तरी चालेल, हे म्हणण्याचं तात्पर्य आहे. नावडे माता पिता, आई वडील आवडत नाही. आता त्यानंतर जन आणि धन हे दोन शब्द आहेत. मग आई वडील सोपे आहेत. आता बरेच लोक संन्यासी होतात. संन्यासी होत असताना पहिलं कोणाला सोडावं लागतं? मायबाप. पहिले मायबाप सोडावंच लागते ना. विधी सांगते ना, विधीपूर्वक त्यांचा त्याग करायचा. आई वडील सर्वांचा त्याग करायचा तर संन्यास घ्यायचा अधिकार प्राप्त होतो. मग मायबाप सोडले संन्याशाने. आता मायबाप सोडल्यानंतर आणखी जन आणि धन दोन शब्द तर आहेत ना आपल्याकडे. म्हणून मायबाप सोडता येतात. आता धन पुढे दुसऱ्या नंबरला धन शब्द येतो. आता धन सोडणं थोडं अवघड राहतं. आम्ही त्याच्याच करता संन्यासी झालो. विठ्ठल विठ्ठल. बरेचसे आईबाप सुद्धा मुलाला सांगतात, बाबा संन्यासी होऊन जा, ब्रह्मचारी होय, तुला काहीच कमी नाही. मग गाडी गोडी मठ पैसा संपत्ती काहीच कमी नाही. कोणाला? संन्याशाला काहीच कमी नाही. म्हणून त्यांचं धनावर प्रेम राहतं. माता पिता सहज सोडल्या जाते संन्यास घेताना. पण धन सोडल्या जातं का? धन सुटत नाही. धनाच्या संबंधाने ते गुंतूनच जातं. गाडी आहे, घोडा आहे, बगला आहे, अमुक आहे तमुक हे सगळं लोक देत राहतात. पुन्हा संन्याशाला खूप धन लोक देतात, खूप देतात. ज्याला गरज आहे त्याला देत नाही, आणि ज्याला गरज नाही त्याला मात्र भरपूर देतात. कपडे देतात, पैसा देतात, दक्षिणा देतात, धनावर प्रेम गुंतून जातं. म्हणून बरेच संन्यासी, बरेच साधू, ब्रह्मचारी, कीर्तनकार संन्यासी आहेत, पण धनाचा मोह द्यायला सुटत नाही. त्याच्यामुळं ते लोकाला अगोदरच सांगून ठेवतात नाही. अशा पद्धतीने धन, या धनात लय जीव गुंततो, प्रत्येकाचाच गुंततो. म्हणून धन सोडता येत नाही. कर्म धर्म संयोगाने एखादा त्यागी संन्यासी असला तर तो काय करतो? धनाला हे लात मारतो. आणि आता पुढे शब्द येतो जन. जीवन सुटत नाही मग त्याला धन सोडित ते. असे बरेच कीर्तनकार कार्यकर्त्याला भेटत येत. ते म्हटलं आम्ही तुम्हाला कधी पैसे मागितले का? आम्ही तुम्हाला काही धन मागितलं का? पण आमचं कीर्तन ठेवायला तुम्हाला का? म्हणजे जन लौकिक आवडतो. लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांनी मान दिला पाहिजे, लोकांनी आपलं कीर्तन ऐकलं पाहिजे. म्हणजे मायबाप सोडता येतील, यथा कदाचित धन सोडता येईल, पण लौकिक सोडता येत नाही लवकर. जन सोडता येत नाही. मान मान्यता मिळते. मी सुद्धा बऱ्याच वेळा विचार करतो आता कीर्तन करायचेच सोडून द्यायच्या. विठ्ठल विठ्ठल. पण तारीख आली की लिहूनच घ्यायला लावतात लोक. या म्हटले महाराज एवढी आमचं एवढं करा मग बंद करा म्हणतात. असं बरेच लोक म्हणतात. काय करा त्याला? आपल्याला अडचणी येतात, आपल्याला सोडा वाटतं, पण लवकर जन सुटत नाही. जन सुद्धा सुटलं पाहिजे. समाजात जायचं सुटलं पाहिजे. समाजातल्या अपेक्षा ज्या आपल्या आहेत, मान मर्यादा, आपल्याला हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, हे सुद्धा काय झालं पाहिजे? सुटलं पाहिजे. आता हे जाणून बुजून सोडायचं म्हणजे अवघडच आहे की नाही? मग अगोदर टॉनिक घ्यायचं, मग आपोआप सुटत नाही.
टॉनिक म्हणजे हरिनामाचं विषय तो त्यांचा हे टॉनिक घ्यायचं मग नावडे जनधर विषतय झाले धनमान वाह विषतया झाले जीवन वरण धन नाही का एकांतात असं मस्त भगवत भक्त असतात म्हणून नावडावे जन नावडावे धन मान काही आवडत नाही त्याला का आवडत नाही कारण त्यांचा विषय नारायण झाला नारायण रूप झाल्यामुळे आवड शिल्लकच नाही राहिली हा महत्वाचा विषय बरं का आवड शिल्लक नाही राहिली आवड भगवन्मय होऊन गेली आणि भगवत रूप झालेली आवड असल्यामुळे बाकी काही शिल्लक राहत नाही म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता असा तो मस्त आपल्या मस्तीमध्ये राहतो मग खानपान सगळी व्यवस्था देव करून घेतो निर्वाणी गोविंद अशी मागे पुढे काहीच साकडे पडून भगवान त्याला कुठली अडचण पडू देत नाही हे अगदी सत्य आहे बरं का सगळं हे तुम्ही करून पहा नुसतं उगाच आपलं साधू संतांनी सांगितलं म्हणून असं नाही करून पहा जमत असलं तर एखाद्या दिवशी तुम्ही निश्चय करा आज आपण घरी जेवायचंच नाही कोणाला मागायचं नाही झाडाखाली जाऊन बसायचं देव आपल्याला जेवण देतो की नाही करूनच पहा विठ्ठल लई लोकांनी करून पाहिलं बरं का विवेकानंदांनी करून पाहिलं साधू संतांनी करून पाहिलं करून पाहायचं काय बिघडत नाही असा निश्चय करायचा आज कोणाला मागायचं नाही आज कोणाला करायचं नाही मला वाटतं माणसापेक्षा महिलामध्ये एक व्रत आहे तुम्हाला माहीत असेल नसन त्याचं नाव आहे औचित मंगळवार माहिती तुम्हाला माहिती हे तुमच्या भागात आहे का आपल्या इकडे आहे का तुमच्याकडे आहे का औचित मंगळवार नाही व्रत आहे ते एक औचित मंगळवार तुमच्याकडे आहे का नाही म्हणजे सांगतो ना थोडक्यात औचित मंगळवार म्हणजे ती बाई मंगळवार धरायचा तिने कोणाला म्हणायचं नाही घरात कोणाला सांगायचं नाही कुठं घरी स्वयंपाक करायचा नाही उपवास तर धरायचा कोणाच्या घरी जर जायचं आणि घरात तिथे कुठे गेले असले कोणी म्हणलं बसा जेवायला जेवण घ्या 2 घास खाऊन अवचित बसायचं अवचित सोडायचं त्याचं नाव जाणून बुजून कोणाला म्हणायचंच नाही बिलकुल म्हणायचं नाही कोणाच्या घरी फक्त आपलं गेलं तिथे म्हणलं जेवण घेवा आप उपास सोडायचं त्याचं नाव आहे अवचित सहज अनेक व्रत आहेत पण हे अवचित मंगळवाराचं व्रत आहे शास्त्रात आहे असं काही अशा गप्पाचं नाही आहे तुम्ही आपलं काहीतरी सांगायचं नाही अवचित मंगळवार व्रत धरायचं पण कोणाला म्हणायचं नाही न म्हणल्यामुळं कोणी म्हणणारच नाही आपल्याला कोणी जर जेवत असलं सहज योग आला तरच म्हणेन ना जेवा उगं लोक काय उगच म्हणतील का असं अवचित कोणी म्हणलं आपल्याला तर जेवायचं याला अवचित म्हणतात तिने करून पाहायचं हे मी याच्याकरता सांगतो की देव आपल्याला देणार का नाही उपाशी ठेवणार का देव आपल्याला अन्न देईल की नाही देव हे पाहण्याकरता सांगितलं असा उपवास धरून पहा तुम्ही एखादा सोमवार धरून पहा मंगळवार धरून पहा कोणाला सांगायचं नाही एखाद्या गावाला कुठेही जरी असलो आपण तर काही म्हणायचं नाही आणि कोणी दिलं तर मात्र उपवास सोडायचा अडचण नाही केलं पाहिजे मौनाचे काही प्रकार आहेत त्या मौनाच्या प्रकारामध्ये एक सामान्य रूपाचं मौन असतं लोक वाचेनी बोलत नाही पण लिहून सांगत लोकांना
मी एका माणसाबद्दल असं ऐकलं, ते शेतकरी होता, उपवास धरीत होता, म्हणून धरीत होता एकादशीला, पण एवढा त्याला राग यायचा, गड्याला अशा कागदावर लिहून शिव्या द्यायच्या. मी चांगलं ऐकलेलं आहे, व्यवस्थित ऐकलेलं आहे, तसं काही नाही. म्हणजे मला अगदी सांगितलं प्रत्यक्ष त्या माणसाबद्दल, माझा माणसाचा परिचय पण होता त्या, असं काही नाही. पण असं अशा पद्धतीचे अनेक लोक आहेत. पण एक मौनाचा प्रकार सांगतो तुम्हाला. एक मौनाचे 5 प्रकार सांगितलेले आहेत, 5. त्या 5 प्रकारपैकी एक मौन असं आहे की त्या मौनामध्ये एकदम कोणालाच काही नाही, खून करायची नाही, असं म्हणायचं नाही, चहा घेतला का असं करायचं नाही, हो म्हणायचं, खुणासुद्धा करायचे नाही, एकदम सुंदर मौन धरायचं असं. त्याचं नाव आहे, बरेच दिवस झाले आता मला आठवत नाही, पण त्या मौनाचं नाव आहे. असं सुंदर मौन येते की त्या मौनामध्ये नुसतं बसून राहायचं. कोणी म्हणलं जेवलं का, पाहायचं नुसतं, काहीच म्हणायचं नाही, असं हालायचं नाही, तोडवी असं म्हणायचं नाही, तसं करायचं नाही. जेवलं म्हणलं तरी काही म्हणायचं नाही, पाणी प्यायला का म्हणायचं नाही, कुणाला काही म्हणायचं नाही, बसलं तरी असं शांत राहायचं. काष्टवत मौन म्हणतात त्याला. त्याला काय म्हणायचं? हां, काष्टवत मौन. काष्टवत म्हणजे लाकडासारखं. लाकडाची काठी जशी असते का, ती आपल्या संग बोलते का? नाही, काही बोलत नाही, तसं ते मौन धरून पाहिजे. काष्टवत मौन. कोणी जेवला म्हणलं काही नाही, बसला का नाही, कुणाला काही बोलत नाही, हो नाही चून, नुसतं बसून पाहिजे. एका महात्म्याने, संन्यासीने ते मौन धरलेलं होतं. त्याने अनेक लिहिला, पुस्तकच लिहिलं त्याने त्याचं म्हणतं. त्याचं मौन व्रत ते संपल्यानंतर पुस्तक लिहिलं, कसे कसे अनुभव आले, कसं कसं भगवंतांनी रक्षण केलं, कसं कसं अन्न दिलं, कधी 1 दिवसाने दिलं, कधी 2 दिवसांनी दिलं, पण भगवंत मरू देत नाही, हे कसं सांगतो मी. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून तो का म्हणे, सत्य कर्माभावी साय घातलिया भोय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, आवडे जनधन माता पिता. यथावती आता अवकाश बोलण्याला पूर्णविराम देतो. आज आदिशक्ती मुक्ताईच्या मंदिरावरही कीर्तन झालं, सर्वांना ज्ञात आहे. आणि इथेही पुन्हा कीर्तन करण्याचा प्रसंग प्राप्त झाला. एका कामामध्ये 2 कामं करायचा प्रयत्न केला. मी म्हटलं बरे, तिथेही कीर्तन सहज आणि इथेही होऊन जाईन सेवा. पण अशा पद्धतीने मी आमंत्रण स्वीकारलं, वेळेवर हजर झालो आणि जवळजवळ आपला टाईमही होत आलेला आहे. 2-5 मिनटं कमी झालं तरी काही अडचण नाही ना. यथामती अजून चाल वगैरे होईल, त्याच्यामध्ये 9:30 वाजतीनच. आणि हे लवकर आवरायचं काम काय आहे, कारण नंतर जेवण आहे ना की दररोज. आज फराळ आहे, 7 ते 9 कीर्तन होतं, नंतर भोजन असतं, त्यामुळे वेळेत कीर्तन संपवलं पाहिजे या दृष्टीने मी इथे थांबतो. समस्त गावकरी मंडळी तथा या भागवताचे यजमान मंडळी ज्यांच्या प्रीत्यर्थ केल्या जातं अशा वैकुंठवासी त्यांना ही सेवा रुजू हो. त्यांच्या असणाऱ्या जीवनपटाला, अर्थात त्यांच्या जन्म मरणाला आपण जे काही कारण समजतो, जे काही पुढची परिस्थिती निर्माण होती ती समजतो, त्या परिस्थितीला अनुसरून त्यांच्या पुनर्जन्माला योग्य अशी या कार्याची मदत हो. भागवतादी कार्याची मदत होते. आपण जर ते केलं तर ते पुढच्या मागच्या पिढीला त्याची मदत होते आणि पुढच्या पिढीला मदत होते. मागच्या पिढीला मदत होते हे नक्कीच आहे आणि पुढच्या पिढीला मदत होते. आता आम्ही इथं बसलो होतो, घरातले लहान लहान लेकरं इकडून यायची तिकडून यायची, दर्शन घ्यायचे, किती वळण लागत होतं यायला. पुढच्या पिढीला ते कळतंय सगळं, संस्कार लागतात, म्हणजे दोन्ही पिढीचा उद्धार होतो. मागच्याचा तर होतोच होतो, पण पुढची नवीन पिढी घडणारी त्यांनाही संस्कार लागतात. आणि म्हणून गीता भागवतादी ग्रंथ हे जेव्हापासून निर्माण झाले तेव्हापासून समाजाचे उद्धारकच आहे. हजारो काय लाखो काय कितीतरी जीवजंतूचा त्यांनी उद्धार केला, सुखी बनवले. असे हे श्रेष्ठ ग्रंथ गीता भागवत असल्यामुळे आपण ते श्रवण करता आपल्याही जीवनात चांगलं सुकृत आहे आणि या सुकृताला अनुसरून इथे येण्याचा योग प्राप्त झाला. माझे परमश्नी हरिभक्तीपरायण जगन्नाथ महाराज सेवा मंडळ अध्यक्ष प्रवीण महाराज इंगळे, अनेक वर्षाचे ऋणानुबंध संबंध आहेत. तुमच्या गावातले मला सगळ्याचेच परिचय चांगला आहे, पण फुलावाल्याचा लय जवळून परिचय बरं का परिचय, कारण आम्ही पैठणला सप्ताह केला होता मोठा 25वा. आमचा त्यांचा काही जास्त परिचय नव्हता, तेव्हा परिचय नव्हता, पण दररोज ते हारं पाठवायचे तिथे कुठून नाही. त्याचा फुलाचा उद्योग त्याच्या हाराचा त्यांनी चांगला सदुपयोग केला. दररोज तिथे ते हारं पाठवायचे, तेव्हापासून मग पक्के ध्यानात राहिले ती फुलाला.
ते पाठीत होते. मात्र त्यांच्या भावनेने मी काही सांगितलं नव्हतं त्यांना, काही नाही. पण दररोज संभाजीनगरहून कुठून पाठीत होते आणि काय पाठीत होते मी त्याला विचारलं पण नाही. पण तेव्हापासून फुलावाले म्हणून त्यांचा परिचय आहे. आणि अशा पद्धतीने आपल्या सर्व गावाचाच दाट परिचय आहे. आमच्या गावचे भजनी मंडळ, आमचे विठ्ठलराव असतील, हे सगळे उभा राहिलेले अरे इथं नाही आहेत का? हा, भास्कर बाबू आहेत इकडे उभा राहिलेली गावकरी मंडळी, आमच्या परिसरातले सर्व गायक वादक टाळकरी जवळजवळ सगळेच आपले आहेत, नाही कायमचेच आहेत. अगदी चांगले वारकरी आहेत हे आमचे थोरात महाराज, निष्ठावंत वारकरी त्यांचे वडील होते, परंपरा त्यांच्याकडे आहे. असे आपण आपापल्या अधिकाराप्रमाणे सेवा करीत आलात. अशी सेवा आमच्याकडून घडत राहावं एवढीच प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण भुवनितिहि लोके भजिजो आदिपुरुषे अखंडित ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर